हाय गाईज, आज आहे दुसरा दिवस. आम्ही फिरायला निघालो आहेत आणि आम्ही इथे थांबलोय. कुठे थांबलोय सागर? धरवाडला थांबलोय. ॲक्च्युली थांबण्याचं दोन कारण होते. एक तर आमची झोप झाली नव्हती काल सकाळी आम्ही लवकर उठलेलो तर आमची झोप झाली नव्हती. दुसरं कारण आमचं गाडीचं थोडं काम निघालं, म्हणजे लगेच जास्त असल्यामुळे इथं गाडीची वेल्डिंग थोडी निघाली, त्याला वेल्डिंग मारायला आम्ही थांबलो. तर तिथे काय काय झालं, वेल्डिंग वगैरे ती माणसं कोऑपरेट करत होते, त्यापासूनचा आताचा प्रवास तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. आणि त्यामध्ये सागर आजारी पडला आहे आणि त्याची बडबड चालू आहे. ॲक्च्युली आजारी का पडला, सकाळी तर तो चांगलाच होता. ते खाणं बाहेरचं खाल्लं, त्याच्यामुळे त्याला पोट दुखायला लागलं, पोटाचं इन्फेक्शन झालं. गोळी खाल्ली त्यांनी, पण तरी पण त्याची जरा गंमत जम्मतची त्याचे बोल आहेत ना, तुम्ही ऐकणार ना, तुम्हाला खरंच मजा येणार. तर तुम्ही आमच्या सोबतच राहा, आमचे व्हिडिओ पहा, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही आम्हाला असं सपोर्ट करत राहा, म्हणजे आम्हाला आणखीन चांगलं वाटणार, की मजा येणार, की आणखीन आम्ही चांगलं व्हिडिओ बनवू शकतो. आमचं ही स्टार्टिंगच आहे माझं ॲक्च्युली व्हिडिओ बनवणं. तर प्लीज सपोर्ट करा, चुकलं असेल तर माफ करा आणि आम्हाला असं सपोर्ट करत राहा आणि आमचे व्हिडिओ शेअर करत जावं, म्हणजे जेणेकरून आम्हाला चांगले लाईक भेटणार आणि सबस्क्राईब पण भेटणार. तर रोज नवीन व्हिडिओ काढण्याचा उद्देश असाच आहे की आम्हाला तुमच्यापर्यंत यावं आणि तुम्ही आमच्यापर्यंत पोचता यावं म्हणून. तर तुम्ही असंच आम्हाला भरभराटीचं प्रेम द्या आणि आमच्याबरोबर राहा आणि आम्हाला चांगला आशीर्वाद द्या. भोलेनाथ का आशीर्वाद है, चाहे कितने भी कठिनाई आए, हम आगे का रास्ता ज़रूर पार करेंगे. भले एक दो दिन लेट हो जाए, आराम करना पड़े. हा आजारी पडलाय इथे येऊन. गाडी आमची थोडासा प्रॉब्लेम झाला गाडीचा, म्हणजे ते लगेच ठेवलेलं ते बिल्डिंग तुटली, त्याच्यासाठी आम्हाला एक दिवस इथे स्टे करावा लागला. कुठे रे हे ना, कोणतं आहे? दारवाड मध्ये मला स्टे करावा लागला. आम्हाला पुढची यात्रा करायची. आता नेक्स्ट आमचं स्टेशन असणार आहे कोणतं रे? बेलूरला जाणार आणि बेलूरवरनं टेम्पल. कुठे? कट मारून टाक. कट मारून टाक बोलते. सरप्राईज देते, पण सरप्राईज देते तर स्वतः सरप्राईज झालाय, आजारी पडलाय. बघू आता, त्याला बोलतो नाही जमत आहे तर आपण जाऊया घरी. पण आता रुचिकचा काय याच्यात संबंध? हार नहीं मानते हम, राइडर है हम, हार नहीं मानते. हा, असा रायडर आजारी पडलाय, थंडीने कुडकुडलाय, पेट का इन्फेक्शन. बस सबको एक खाणं खाल्लं त्याला खाणं पचलं नाही, पेटचं इन्फेक्शन झालंय त्याला. अच्छी जगह पे खाना खाओ. हमने इन्फेक्शन का टैबलेट ऑलरेडी लेके रखा था, जो हमेशा एक दिन में असरदार करता है. आप कोई टेंशन मत लो. ये जटायु अभी रुकेगा नहीं. बोल. ये जटायु अभी रुकेगा नहीं. चाहे रावण का हमला हो जाए, चाहे पंख आधा कट जाए, पर ये जटायु मंदिर जाके ही रहेगा. अच्छा, ओके. और कुछ? और बहुत कुछ है. अभी बीमार हो इसलिए बोल दिया, नहीं तो मैं स्पॉइलर नहीं करता हूँ. ओके. हा झाला वेडा आहे, जाऊ दे याला, तर आराम करू दे. हा बडबड करणार, त्यापेक्षा त्याला आराम करू दे. काय करायचं? हाय सागर, काय झालं तुला? उन्मत्त प्रलाप. तो काय असतो? तो एक स्पेशल टाईपचा भाव असतो. जरा प्रेक्षकांना तुझं जरा फेस दाखव. हां, ओके. उन्मत्त प्रलाप. तो स्पेशल टाईपचा भाव असतो. फुटत जातो आणि इकडं तिकडं फुटबॉल खेळतो, त्याच्यामुळं पोट दुखायला लागतं. मग पोटातलं अन्न खातो, मग आपल्याला उलटी आहे. हा आजारी पडला ना का हा असंच बडबड करत असतो आणि माझा त्याच्यामुळे टाईमपास पण होतो. कारण की इथे टी व्ही नाही आहे. टी व्ही आहे रूममध्ये, पण टी व्ही असून पण नसल्यासारखं झालं आहे. मग एंटरटेनमेंट सागर करतो. हाय सागर, टी व्ही दाखव. टी व्ही आपली टी व्ही बघा. हा एक टी व्ही, हा दोन टी व्ही, पण काय फायद्याचे नाही आहेत, बंद आहेत. हे आमचं लगेज. हा आमचा सागर. हॅलो सागर, मग आणखीन बायकोसाठी काय बोलायचं आहे का तुला?
बायको एकदम रगड आहे, म्हणजे ट्रिपसाठी चांगली आहे. अशी चांगली नाही आहे मी. नाही अशी पण चांगली. वा बघ, खोटं बोललास तू एकदम. हा, बायको चांगली नाही म्हणजे तुला? नाही, चांगली दणकट आहे. मग माझ्यासारखी सपोर्ट करणारी बायको भेटेल का तुला? हा मग नाहीच म्हणणार ना, हा मग, म्हणून तर घेऊन चाललोय. नाही तर मग नसती चांगली तर? आता तिला आवडत नसते तर काय केलं असतं. नशीब मला आवड होती. हा ना, हा ना. नाही तर बाईक वगैरे सगळं ओएलएक्सवरती गेलं असतं. तुला पण OLXवर टाकून देते. हा, देऊ का टाकून? किंमत येईल चांगली. ए चले, आला मोठा किंमत तुला कोणला देईल का मी? शाणा आला मोठा. बघितलं कसा बोलतोय? हे असे आमचे असतात उलटे सुलटे बोलणं. मग पुढे काय? आता लवकर बरं व्हायचं आहे. आपल्याला पुढची ट्रिप करायची आहे की नाही करायची? चाहे कितने भी कठिनाई आए, आंधी आए, तूफान आए, या खुद जाऊ दे, पुढे येत नाही तुला. शांत झोप. खुद रावण सामने बस के, खुद रावण के इस जटायु के पंख काटे, ये जटायु अभी रुकेगा नहीं. झालं, संपला. हवा गेली. झोप आता. तुम्ही झोपा, आम्ही व्हिडिओ इथे स्टॉप करतो. ओके, बाय. आम्ही फिरायला आलेलो आणि आमचं ॲक्च्युली वेल्डिंग निघाली कुर्याची, आणि अक्षरशः आम्हाला मग वेल्डिंग शोधून हे करावं लागलं, काढावं लागलं. मला दाखवते. आणि आमचं पॅकेज खूप मोठं होतं, हेवी होतं वजन सर्व. त्याच्यामुळे आम्हाला परत वेल्डिंग करायला आम्हाला इथे स्टे करावं लागलं. माझ्या गाडीचं काम निघालेलं त्याच्यामुळे. तो आता तर त्या लोकांनी काम केलं आहे हे वेल्डिंगचं. सो बघू आता, जायचं आहे पुढची ट्रिप. अजून 15 महिनाभराची ट्रिप आहे. आताशी हा दुसरा दिवस चाललेला आहे आमचा, आणि आम्ही इथे स्टे केला आहे. आमचा प्लॅन थोडा पुढे ढकलला गेला. तर बघू, हे झाल्यावर आम्ही उद्या सकाळी लवकर निघायचा प्रयत्न करू. आणि तसं सागर तिथे बसलेला आहे, त्याची पण तब्येत बरोबर नाही आहे. उन्हामध्ये बसलेला बिचारा, थकला आहे. आणि आमचे हे गाडीचं काम चालू आहे, आणि हे लोक कोऑपरेट पण खूप करतात आहे बिचारे. चला, नेक्स्ट ब्लॉग आपण करूया परत लवकरच. हेल्प खूप करतात हे लोक. आणि ही आमची गाडी. हाय गाईज, आम्ही आता आलो आहोत फिरायला बाहेर धारवडला. तर मेडिकल शोधतोय, पण इथे जवळपास मेडिकल पण नाही आहे. हां, आत्ताशी सापडला आम्हाला मेडिकल. तर इकडे बघणार ना तुम्ही, एकदम वेगळंच फील येईल तुम्हाला. हे आम्हाला आत्ताशी मेडिकल भेटलं आहे. आता इथून आम्ही औषधं वगैरे घेतो आहे. एरिया पाहू शकता कसा एरिया आहे. तर फिरायला आलो आहेत बाहेर, तर दाखवूया. जवळपास इथे म्हणजे फ्रूट पण एवढं काय फूड एवढं नाही आहे चांगलं ॲक्च्युली बघायला गेलं तर. आणि बाहेर ठिकाणी आलं तर अवॉइडच करा वडापाव समोसे हे खायचं, कारण की अक्षरशः मग तब्येत खराब होते.